नमस्कार मंडळी, तर मी दिव्या. तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी होणारी शेवयाची खीर. तर जवळच रक्षाबंधन आलेलं आहे आणि तुमच्या घरी रक्षाबंधनसाठी तुमचा भाऊ पण येणार असेल, तर मस्त अशी ही शेवयाची खीर तयार करा आणि भावाला खुश करा. तर ही जी खीर आहे ती 7 ते 8 माणसांसाठी सहज पुरली जाते. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी दिव्यास किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेलं आहे सुहानाचं शिरकुर्म्याचं पॅकेट घेतलेलं आहे. तर 150 ग्रॅम हे पॅकेट असतं. त्यामध्ये सर्व शेवया आणि काजू बदाम सर्व ड्रायफ्रूट पण त्याच्यामध्येच असतात. आणि ही जी खीर आहे ती चवीला एकदम मस्त अशी लागते. आणि ही जी रेसिपी आहे तर मी प्रमोशनसाठी करत नाही आहे, तर माझा स्वतःचा अनुभव आहे की जी खीर जेव्हा मी सर्वात पहिल्यांदा केली होती सगळ्यांना खूप आवडली होती, म्हणून मुद्दाम मी हा व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्ही बघू शकता 150 ग्रॅम यामध्ये सर्व ड्रायफ्रूट शेवया ते सर्व यामध्ये येतात. तुम्हाला त्यामध्ये वरतून काहीही टाकायची गरज नाही आहे. आणि 150 ग्रॅमसाठी मी इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तर तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध घेऊ शकता. तर आपल्याला हे जे दूध आहे ते उकळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा या दुधाला उकळी येईल तेव्हा आपल्याला गॅस बंद न करता पुन्हा 10 ते 15 मिनिट छान असं थोडंसं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं की खिरीची चव हे एकदम मस्त अशी होते आणि खायला खीर ही एकदम चविष्ट लागते. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये मी घातलेलं आहे अर्धा वाटी तूप घातलेलं आहे. आणि त्यामध्ये मी हे मिश्रण सर्व फोडलं होतं तर हे सर्व मी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि या मिश्रणाचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला छान असं हे सर्व भाजून घ्यायचं आहे. जास्त लालसर पण आपल्याला हे जास्त करायचं नाही आहे. आणि ही जी खीर आहे ती एकदम 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होणारी खीर आहे. आणि ह्या खिरीला दुसरं काही टाकावं लागत नाही, त्यामुळे झटपट पद्धतीने ही जी खीर आहे ती तयार होते. तर तुम्ही बघू शकता मी 2 ते 3 मिनिटावर मध्ये एकदम छोट्या गॅसवरती ही जी सर्व मिश्रण होतं ते भाजून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 लिटर दूध आहे तर सर्व दूध मी हे यामध्ये टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला ह्या जे शेवया आणि ड्रायफ्रूट आहेत ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अजिबात यामध्ये गाठीही होत नाही आणि यामध्ये साखर टाकायचीही गरज नाही लागत. परंतु माझ्या घरी थोडंसं गोड प्रमाणात खाल्लं जातं, त्यामुळे मी यामध्ये पाववाटी साखर घालणार आहे. तर तुम्ही खीरची चव बघूनच तुम्हीच त्यामध्ये साखर घालू शकता. तर मी ते पाववाटी घातलेली आहे. खरं तर या खिरीसाठी साखर घालायची गरजच नाही, एवढी छान अशी ही खीर तयार होते. आणि ह्या खिरीचं पॉकेट जे आमच्या इकडे भेटतं ते 120 रुपयाला भेटतं. आणि स्वस्तात मस्त अशी तुम्ही जर खीर तुमच्या भावाला रक्षाबंधनसाठी केली तर तुमचा भाऊ पण अगदी छान असं खुश होऊन घरी जाईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे दूध आहे ते आपल्याला 10 मिनिट टाकल्यानंतर छान असं उकळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला लगेच गॅस हा बंद करायचा आहे. मस्त घट्टसर अशी ही खीर तयार झालेली आहे. आणि जर तुम्हाला माझी ही खीर आवडली असेल तर दिव्यास किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एकदा कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी ही शेवयाची खीर कशी वाटली. तर भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी शेवयाची खीर माझी तयार झालेली आहे. आणि खायलाही एकदम चविष्ट अशी ही शेवयाची खीर लागते. भेटूयात एका नव्या रेसिपीमध्ये.